आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ठीक आहे, नाहीच ऐकायचं ना तुला? मग मी पण आता कुणाचं ऐकत नसतो। मला तेव्हाच माहित असतं की पुढे जाऊन असं बदलणार आहे। ह्यो गेंड्याच्या कातडीचा हाय तर ह्याच्या हातात मी पैसे दिलंच नसतं। माझ्या लेकीच्या सुखासाठी मी याच्या शब्दाला बोललो आणि पैसे दिले, पण या सरड्यानं त्याचे रंग दाखवायचे ते दाखवलेच। माझी लेक या सरड्यानं तिला असं वाऱ्यावर सोडलं नाही। उघड्या डोळ्याला मी नाही बघू शकत। अरे मग मीच की कायमचं डोळं, नाहीतरी त्या भामट्याशी लगीन करून तुझ्या पोरीच्या आयुष्याची वाटच लागणार आहे। अगं ए म्हातारे, गप बस ना। हे बघा सुभाषराव माझं ऐका जरा, ऐका। हे बघा असा येडेपणा करू नका। अबा यांनी असं खरंच पेटवून घेतलं तर केवढ्यावर पडेल वा? अगं याच्यात नाही दम, पेटून घ्यायचं काय याच्या नादी लागलाय। चला तात्या ऐका जरा शांत व्हा, एक काम करूया का आपण बसून बोलूयात का? हा बसून बिसून नाही, आधी तुझ्या बापाला विचार की त्यो माझ्या लेकीला सून म्हणून नांदवायला तयार आहे का? नाहीच। बस बस झालं आता कुणीच पुढे यायचं नाही। आता आम्ही इथं पेटवून घेणार म्हणजे घेणार। ऐका की असं नका करू ना तात्या। तुझा जर संसार होणार नसेल तर जगून करायचंय काय? हो नका असं करा। घ्या, आता पोलीस बी आलं। अहो आता काय करायचं वा? मी आधी सांगितलंय, मी जेलामध्ये डबा घेऊन येणार नाही। काय गोंधळ चालला रे इथं? पेटवून घ्यायचंय आता। मागवा ना, पेटवून गेले बघ। मी गाडी पेटवेन। हे बघा, असा जीव संपवणं कायद्यानं गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? मग काय करू साहेब मी दुसरं? या माणसाने फसवलंय मला। अहो याच्या लेखाबरोबर लगीन लावायचं म्हणून माझ्याकडून पैसे घेतले यानं, आणि आता त्याच्या पोरासाठी दुसरी स्थळ बघतोय ह्यो। नाही काय करायचं? आम्हाला नाही मिळालं ना तर आम्ही दोघं इथं जीवन संपवून टाकणार आहोत। हे बघा, असं करू नका, माचीच टाका आधी ते, आपण काहीतरी मार्ग काढू यातून। यावर आता एकच मार्ग, माझी लेक लाली आणि हिम्मतरावचा पोरगा गोपाळ याचं लगीन लावून द्यायचं। आणि जवळ ह्यो हिम्मतराव त्या लग्नाचा शब्द देत नाही तवर ही गाडी माझ्या हातातनं खाली पडणार नाही। अहो सुभाष तात्या असं करू नका, ऐका आमचं जरा। तू इथं कसा? साहेब इथं कसं म्हणजे माझंच घर आहे आणि हे माझे वडील। अरे काय हे, पोलिसांच्याच घरात लोकांवर अन्याय? तुला कळत नाही का तुझ्या घरच्यांना समजवायला? अहो साहेब मी मस्त प्रयत्न केला, पण आमचा आप्पा ऐकतात कुठं कोणाचं? तू काही कामाचा नाही। ओ सुभाषराव, आणा ते माचीच इकडं। मागवा ना तर पेटवी ना मी। ऐका की जरा। अहो आप्पा थांबवा की होता माश्या। हा अहो गावात पोलीस पण आली ती। आप्पा अजून किती गावची आबरू घालवणार आहे? हो, गावाचं नाव लय मोठं आहे नाही का, आणि पुरस्कार बी मिळालाय। अरे साधं गटाराची कामं होतात का तुमच्याच्याने? हा, तोंडाच्या बातान ढुंगान खायला आता अशी गत आहे तुमची? ओ आत्या, अहो ग बसा की जरा। इथं ईशाय काय आणि तुमचं काय चाललंय? अहो बोला की काहीतरी। अबो या लोकांनी काय करून घेतलं ना व? तर मला तर आता तुमच्या हातातच बेड्या दिसायला लागल्या त्या। बाई मी जेला डबा घेऊन येणार नाही सांगून ठेवते बर का। ओ, अशा घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आलेल्या चांगल्या नाहीत। गावात काय इज्जत राहील हो तुमची? आणि तुम्हीच सांगा,
यांचं काय बरं वाईट झालं तर नाईलाजानं घरातल्या सगळ्यांना अटक करावी लागलं आम्हाला. ए ह्या चिवळ्यासाठी मी का जाऊ जेलमध्ये? माझं काय वय वय जेलमध्ये जायचं. ह्याला जर पुरीचं वाटोळं करायचं असलं ना, चिवळ्या तर दे लगीन लावून, मग त्याशिवाय यांची खोड जिरायची नाही. दमडीचा सौदा नियर चौदा. अहो आप्पा कसं वाटेल पोलिसाचं अख्खं कुटुंब तुरुंगात? हा? अहो कशाला नको ते कुटाणा करताय? थांबवा हे सगळं. मी आता इथं 3 पर्यंत मोजणार आहे. 3 म्हणायच्या आत जर या हिम्मतरावनं शब्द नाही दिला तर इथं जागेचा भडका उडणार आहे. आताच सांगून ठेवतोय. 1. अप्पा दगडाचं काय आहे का तुमचं? अहो आता करा की काहीतरी. आप्पा हे लय चुकीचं वागताय बरं का तुम्ही. हा अहो जीव घेताय लोकांचा. 2. सुभाष तात्या अहो असं करू नका. ऐका शांत व्हा नाहीतर आम्ही तुम्हाला जेलात टाकू. हा? अरे मेल्यावर कसं काय जेलमध्ये टाकणार? ओ सुभाषराव तुम्ही असं काय करू नका. ह्यो मला लग्नाचा शब्द देत नाही तर मी माघार घेणार नाही. आता पेटवून घेणार म्हणजे घेणार. ओ हिम्मतराव अहो बोला की काहीतरी. घे म्हणा पिठून, त्या पोरीच्या आयुष्याची राख तरी होणार नाही. अहो त्या वाईस गप बसा की तुम्ही. 3. आठ दिवसात लालीचं आणि गोपाळचं लग्न लावून टाकू. हे जर आधी कबूल झाला असता तर कशाला तमाशा केला असता आम्ही. अहो पण आता वय बनलेत ना मग. होय आता गप बसा. होय. आता 8 दिवसात लग्नाचा भार उडवून टाकू. थांबा. मला हे लग्न मान्य नाही. हे आता सगळं ठरलंय. हा? तू मध्ये खोडा घालू नको. आप्पांनी सगळ्या गावासमोर शबूत दिलाय. तू काय आप्पांपेक्षा मोठं लागून गेला का? अरे पण लग्न माझं करायचंय ना. मला विचारलं पाहिजे का नको? लहानपणी मला काय कळत नव्हतं, अक्कल बी नव्हती, तेव्हा काहीतरी ठरवून टाकलंय आप्पांनी. आता मला कळतंय बघ, ही लग्न मला करायचं नाही, मला मान्यच नाही. हो एवढं वाटतं तर पैसे देऊन टाक त्यांचे. तुझ्या वडिलांनी सुभाषरावांचे पैसे घेऊन टाकले. आता दिलेला शब्द पाळला पाहिजे. नाही पाळला तर फसवणुकीच्या आरोपाखाली आम्हाला तुम्हा दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. आणि सगळीकडे फोटो लावी ना तुझे, हुंड्यासाठी पोरींना फसवतो म्हणून.